त्यांना म्हटलं की माझ्या सासूबाईला की तुमचा मुलगा ड्रिंक करतो आहे, एवढ्या घरी उशिरा येतात ते, तर माझ्यासोबत कोणी ना कोणी पाहिजे असं मी बोलले त्यांना. पण त्यात मला उलट बोलल्या की ड्रिंक करते म्हणूनच तर मी याच्या आधी त्याला कुठल्या बुवाकडे नेत होती, तर कुठल्या बाबाकडे नेत होती, त्याच्यामुळंच मी त्याचा राग करते, त्याच्याशी बोलत नाही नीट आणि आता मी त्याला पैसे पण नाही देणार. तर अशा बोलत होत्या त्या आणि मला म्हणलं की तू एवढा ड्रिंक करते तर मग तू काही करत नाही का. मी म्हटलं मी काय करू, मी काय करणार आहे, त्यात मी काय करणार आहे. तर म्हणले मग तू एक काम कर, तुझं सामान वगैरे बांध आणि तू तुझ्या माहेरी निघून जा. मी म्हणलं माहेरात जाऊन काय करू, माहेरात जाऊन पडू मी तिथे. माहेरात कशा मुली बऱ्या दिसतात का, आपल्या नवऱ्याकडं बायका चांगल्या दिसतात का, माहेरात जाऊन पडलेल्या मुली चांगल्या दिसतात म्हणलं. तर मग तरी पण ती मला फोर्स करू लागले की नाही तू माहेरातच जा, तू माहेरातच जा. मी म्हणलं पण माहेरात जाऊन करू काय मी, सांगा ना मला. कुठले मुलं म्हटलं सुधारतायत का, त्यांना ड्रिंक करायचे म्हणजे करतातच ते. मी किती पण माहेरात गेली तरी पण ते काय सुधारणार आहेत का. तरी पण माझ्या सासूबाईंना आधीपासूनच ते, आता 5 वर्ष झाली माझ्या लग्नाला, माझ्याकडे तर एकदाच आल्या होत्या त्या, लग्न झालं होतं त्यावेळेस फक्त 2 महिने राहिलं आणि त्याच्यानंतर तर एवढे वर्ष झाले एकदा पण नाही आलं ना माझ्या डिलेवरीला, ना माझ्या 7व्या महिन्याला, ना माझ्या कुठल्या मुलाच्या बर्थडेला. आणि आता बोलवते तर आता पण मला बहाणे सांगते आणि मला म्हणते की तूच जा, तुझ्या माहेरात जाऊन बस. म्हणजे त्यांना बरं आहे की त्यांचा मुलगा त्यांचाच असायला हवा, आपल्यासोबत नाही, म्हणजे बायकोसोबत नाही राहायला पाहिजे, आपल्यासोबत राहायला पाहिजे असं त्यांना वाटत असेल. म्हणून त्या सारख्या मला नाही का माहेरात जा बोलते. आता तुम्ही सांगा, मला शेजारच्यांचा पण त्रास, घरातल्यांचा पण त्रास, काय करायचं मला समजत नाही.